वडा उसळ. वाकळे साहेब ते लावला कानाला. मोबाईलचा काय कॅमेरा आहे काय समजा आहे जरा चांगला आहे कॅमेरा. मोठी द्या ना. हा मोठी द्या. ते तेवढे मोठे ना. हाँ दे दो. अच्छा है वो. दे दो. 30 का. 2 लीटर. ये 2 लेगा तो फिर ये बड़ा उसळ आहे. काय मागवते शिंदे? हे बघ लाल इथं बसलो आम्ही सर्व लोक. तर जेवणाचा टाइम झाला. शिंदेला भूक लागली जास्ती. वडा उसळ. वडा उसळ पाहिजे आज भाऊला. सनी देओल आमचा इथे बसलाय. वडा उसळ घेतली. वडा उसळ पण आलेली लगेच. मिसळ पाव सांगितले मी. पाव कुठून आली पण मला यासाठीच सांगितली. शब्द घ्या. हा ना बरोबर. वाकळे साहेब तिकडे बघितलेलं आहे सध्या ते. काय बोलता वाकळे साहेब थोडस सांगता? भीमा कोरेगाव इथं संभाजीराजाचे दर्शन घ्यायसाठी आम्ही सर्व ठाण्याहून आलेलो आहेत. इकडं मी सांगितलं ना आज काम आपलं इकडंच तिथूनच हे पाहू चाललं. संगमेश्वर मंदिर. दो शब्द बोला. ये देखो अनिकेत ढाले का चैनल है. इसको कैसा थोड़ा जल्द देखो, ज़्यादा सब्सक्राइब करो. कैसा है छोटा चैनल है, थोड़ा बड़ा बनाओ. याचं घे ना एक जरा कमेंट. छत्रपती मुळा मोठा बना रहे. सांगतात महाराजाबद्दल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधीचे आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहे. भीमा कोरेगावला आता स्तंभाकडे आम्ही 10 ते 15 मिनटात पोहोचणार आहे. तरी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. छत्रपती महाराज संभाजी दर्शन घेऊन व भीमा कोरेगाव स्तंभ सलामी देऊन आमचं नवीन वर्ष लागू करतो. तुम्ही काय नवीन वर्षाची कशी सुरुवात करता? आपलं छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अस्थी इथं विसर्जित केलेल्या तिथं दर्शनास आलेलो आहे सर्व मित्रमंडळी. सूचना सेल्फी घेण्यासाठी आम्ही मतलब सबके लिए. आता बोला शिंदे साहेब, हे काय नदीचं हे तुमचं आपल्या भीमा नदीचं पाणी आहे. तिकडे भीमामध्ये आलेले आहे. सर्व आपले वातावरण या पाणी आपल्या ह्याच्याकडे गेलेलं आहे, गावाकडे गेलेलं आहे.
हेच पाणी येते गावातनी पियासाठी नळाच्या द्वारे. एकदम शुद्ध पाणी आहे. शुद्ध पाणी. आम्ही आता बाहेर निघलोच. शिंदे साहेब काढायचं काही साहेब हे करायला मेन मतलब इधर महाराष्ट्र में सब उनके ही किले थे. रायगढ़ में महाराष्ट्र रायगढ़ वाला तो गए, दूसरा था ना तुम बोला पुणे वाला ये महाराष्ट्र में सब उनके ही किले. पुणे में अभी इधर जाएंगे ये अपन एकवीरा देवस्थान. ये होने के बाद हाँ? ये होने के बाद में जाएंगे एकवीरा देवस्थान. आता ये होता है लिफ्ट से जाएंगे, लिफ्ट से आएंगे. वो सब उधर अंदर कैसा दिखने के लिए क्या है क्या नहीं है. महाराजा भयंकर इधर मेला में सोड केली आता चाललो आम्ही वडगाव गुडगाव स्तंभाला अभिवादन करण्यासाठी. आता या पुढे आम्ही चाललो वडगाव. घोसले अंबादास घोसले. और ये अपने YouTube चैनल पर सब सब्सक्राइब करो. एक्सपायर करो. गाडी आमची आता निघली. साहेबांनी गाडी काढलेली आहे. निघाले साहेब पण निघाले. इथं जास्त पार्ट 2 में आ जाएगा. ये वीडियो अभी कब तक चलेगी भाई? 1 साल तक यही बनवाएंगे सर. गाडी निघली हमारी. पाण्यासारखं होते. चल 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 गाडी बस. राजू. गाडी चाललीच नाही जास्त. हाय कर. चल चल बाय. आता आम्ही चालू वडू गावात. बाहर निकलते. इथं 2 मिनिटं थांबलो. वाकडेची वाट बघत. वाकडे काय अजून दिसला नाही. आता दिसले. बिस्किट घेऊन आले शिंदे साहेब. बिस्किट नाही सध्या.
इथं दारू पडा रे दारू इथं सोडून सर्व पुस्तकच पुस्तक आहेत. कुठं राहिले ते आता इथं सोनूची गाडी बंद पडली. आता त्याला रिपेअरिंग करायला घेऊन गेलेत आमचे साहेब. काय झालं गाडीला? मित्रांनो आम्ही ना भीमा कोरेगाव आलेलो तर माझ्या मित्राची ना गाडी खराब झाली. कारण त्याला ना एक 4 व्हीलरवाल्याने ठोकले. ते बी पाठीमागून ठोकल्याबद्दल त्याची गाडी थोडी डॅमेज झाली थोडी आणि हेडलाईट ठोकली थोडं त्याच्यामुळं रिपेअरिंग चालू आहे. भरून दी साहेब आमच्या इकडे वार्ता करतात सध्या. भरून दी डायरेक्ट भरून कुठून द्यायचं भरून दी बोला की डायरेक्ट मोठ्याच कपाळात भरून दी बोला की गाडीचं झालं वाटतं काम सगळं. हो गया सोनू? बस हो गया, थोड़ा सा ही बाकी है, हो गया. काय हो असं? आम्ही थोडेसे इथं हे लाईटीचं थोडं काम करीत होतो. ते जरा गाडी पडल्यामुळं तिचं बॅलन्स जरा बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं थोडी गाडी दाखव गाडी ओके केलेली आहे. काय नव्हतं आम्हाला जाता जाता 3 घंटे लागतील. ठाण्यामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही परत एक वेळेस न्यूजला भेट देऊ. एक पहिला बाद में देखेंगे नहीं दिक्कत सब मॉडिफाई बनाएंगे. पहला इधर से चला लगा ना बस. अपन इधर जाके देखेंगे क्या है क्या नहीं. इधर करो इधर इथून गाडी झाली आता रेडी आमची. आता इथून पुढे आता निघतो आम्ही. सावळे साहेब आता बोर झालेले आहेत. ते कंटाळे सोनूची गाडी बंद पडली म्हणून. इथं सगळ्यांना त्रास झाला आता रात्रीचा खूप. आता सध्या टाइम झाला 7:45 वाजत आले तर. आणि आता आम्ही पुण्याहून निघालो मुंबईकरिता. आता अजून किती टाइम लागतो घरी जाण्यास काय सांगू शकत नाही. इथं आपल्या जे हरी स्पेशल चाय गुळाचा चहा वगैरे आता इथून आम्ही निघलेलो आहोत. पावण्या घंट्यामध्ये आम्ही लोणावळ्यामध्ये आहेत. एकविरेला आम्ही पोहोचू आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू. बघू श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी पुणे. थोड्याच वेळामध्ये 15 ते 20 मिनिटामध्ये आम्ही आळंदी देवस्थानला पोहोचू. त्यानंतर आम्ही तिथं जेवण करू. जेवणाचा ओकेमध्ये कार्यक्रम करणार आहे. चला जाऊ द्या. ते फोन बी उचलून काय नाही लावलंय पॅक लावलंय. चला आम्ही निघतो. चला आम्हाला म्हणता अजून मग थांबत ना. तुम्ही चला आता आम्ही मागे चलतो तुमच्या. आता आळंदीला आलो होतो आम्ही. चंद्रभागा ना नदी. चंद्रभागा नदी इथे पोहोचलो सध्या. पुढे राईट साईड ना पुढे पार्किंग आहे. पुढून ते राईट साईड ना आहे तिकडे पार्किंग आहे. गाड्या तिकडे ठेवा. तिकडे मंदिर आहे जुनं. इकडे राईट साईड हे नवीन बांधकाम आहे. जुनं इकडे राईट
बहुत बड़ा लंबा लाइन लगता है। गाडी घालायची ना अजून किराण्याची टुटी घेतली घेतली नाही रे बनारस बनारस में कैसा है मार्केट